युवा है जो है, और सारे युवा यहाँ पर आप लोग मौजूद हैं जो है, क्या देख करके आज लोकशाही का सम्मान किए हैं आप लोगों ने, क्या देखेंगे? आज एक लोकशाही का सबसे बड़ा त्योहार है और इस त्योहार को मुझे लगता है हर एक भारतवासियों ने, हर एक देश प्रेमी ने मनाना चाहिए। इस उपलक्ष्य में आज यहाँ पे कल्याण लोकसभा क्षेत्र में डॉक्टर श्रीकांत शिंदे जी और देश के यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, इनके लिए भारी संख्या में जो युवा वर्ग है वो मैदान में उतरे हैं। और सिर्फ मैदान में उतरे नहीं है तो उन्होंने जाकर वोट किया है। और हमारा जो बूथ क्रमांक है 165 से लेकर 176 तक भारी मात्रा में समाज के हर एक घटक ने, हर एक बंदे ने, बुजुर्ग हो, जवान हो, महिला हो, हर एक व्यक्ति ने वोट किया है आके, क्योंकि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में और खासदार श्रीकांत शिंदे जी का जो काम है, उनकी टॅगलाईन ही है आमचं काम बोलतं। तो उस त्यासाठी साहेबांचं म्हणजे प्रत्येक क्षेत्र असू द्या, कला असू दे, क्रीडा असू दे, संस्कृती असू दे, धर्म असू दे, इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, प्रत्येक क्षेत्रात मागच्या 10 वर्षांमध्ये जे काम झालंय, मला वाटत नाही कुठल्याही लोकसभा क्षेत्रामध्ये या प्रमाणात निधी आलेला आहे किंवा काम झालेलं आहे। आणि याचा मेन म्हणजे उद्देश म्हणजे युवांना जी संधी मिळाली आहे, नोकरी असू द्या, आपल्या अंबरनाथ मध्ये शूटिंग रेंज असू द्या, मोठे मोठे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स असू द्या, कॉन्क्रीटी रस्ते असू द्या, उड्डाण पूल असू द्या, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये साहेबांचं काम हे गाजले। आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते असे डॉक्टर आहे ज्याकडे प्रत्येक समस्येचा इलाज आहे। तर म्हणूनच युवा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आलेला आहे। आणि येत्या 4 जूनला नरेंद्र मोदीजी आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होणार आणि पुढे जे विजन आहे 2047 ते नक्कीच भारत एक मोठी महाशक्ती म्हणून आपल्याला दिसेल, अशीच आशा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।